मिरजेत शाही ईदगाह आणि जामे मस्जिद इत्तेजाम कमिटी पब्लिक ट्रस्ट आणि शाही ईदगाह बुक बँक मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 10वी आणि 12वीमध्ये उत्तीर्ण तसेच विशेष प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि शैक्षणिक मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली। या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक यशाचा गौरव करण्यात आला। तसेच पुढील शिक्षण, करिअर निवड, स्पर्धा परीक्षा आणि विविध शैक्षणिक संधीबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा मिळावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता। कार्यक्रमात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले। योग खासदार विशाल पाटील, विधान परिषद सदस्य आमदार इद्रिसभाई नायकवडी, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉक्टर रुपेश शिंदे, महिला आणि बालविकास कल्याण सभापती बानू मुसा जमादार, मिरज पंचायत समिती सभापती तन्वी कमलेकर, विश्वेश्वरय्या टेक्निकल कॅम्पसचे तज्ज्ञ संचालक डॉक्टर मुदगल, IS अकॅडमी कोल्हापूरचे जमीर मुल्ला, सारे पाटील कॉलेज शिरोळच्या प्राचार्या स्वाती पवार, BLDE कॉलेज विजापूरच्या सहाय्यक प्राचार्या प्राध्यापक हुस्ना सलीम देसाई तसेच यशवंत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सरोज रायनाडे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे संयोजन महबूब अली मणेर, निहाल मणेर, अमन इनामदार आणि जहीर मुजावर यांनी केले। यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक आणि समाजातील मान्यवर उपस्थित होते। मुलापेक्षा जास्त आहे तर त्याबद्दल कौतुक आहे, अभिनंदन आहे। मात्र जे पॅरेंट्स इथं आहेत त्यांनी सुद्धा ही गोष्ट ऑब्झर्व करून मुलांना सुद्धा तेवढंच पुश करण्याची गरज आहे। काही गोष्टी ज्या मला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सांगायच्या आहेत। सगळ्यात आधी तर ऑब्व्हियसली मुली इथपर्यंत आलेल्या आहेत। मला सगळ्यांना तुम्हाला सजेस्ट करायचं आहे की फायनान्शियल इंडिपेंडन्स, आर्थिकदृष्ट्या तुम्ही स्वयंपूर्ण असणं, तुम्ही तुमच्या पायावर उभं राहणं अतिशय गरजेचं आहे। जर स्त्री पुरुष समानता जी संविधानामध्ये तेव्हापासून सांगितलेल्या हस्तांगत आपल्याकडे आहे, विविध कायद्याच्या माध्यमातून ते इम्प्लिमेंट करण्यासाठी प्रयत्न केला जातो। तुम्ही स्टेजवर जरी ऑब्झर्व केलं तरी पण तुम्हाला दिसेल की रिप्रेझेंटेशन मध्ये सुद्धा महिलांना भरपूर स्थान आहे। तर फायनान्शियल इंडिपेंडन्सच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे। कारण माझं असं ऑब्झर्वेशन आहे की जोपर्यंत मुली आर्थिकदृष्ट्या सक्षम होत नाही तोपर्यंत त्यांना कुटुंबात सुद्धा समान स्थान मिळत नाही। समाजातील तर गोष्ट सोडा किंवा गावाची, राज्याची, देशाची गोष्ट सोडा आणि त्यात सुद्धा जेही कुटुंब आहे ज्यामध्ये महिला वर्किंग आहेत त्यात सुद्धा बघायचे मोठे डिसिजन घेतले जातात। उदाहरण समजा नवीन घर खरेदी करायचं आहे तर तुम्हाला विचारलं जातंय का ह्याचा विचार करा। घरात नवीन गाडी घ्यायची आहे, तुमचं ओपिनियन कन्सिडर केलं जातं का ह्याचा विचार करा। ते तेव्हाच केल्या जाईल पुढे चालून तुम्ही ज्याही फॅमिली जाल, ज्याही पार्टनर सोबत तुम्ही लग्न करून विवाह करून तुमचा संसार कराल त्यात सुद्धा तुमचं जर हे मत विचारात घेतलं असेल तर कन्सिडर करायचं की तुम्ही स्वतःच्या पायावर उभे आहात, इक्वॅलिटी कुठतरी आहे। तिथपर्यंत जायचं असेल ती ताकद, ती ऑथॉरिटी आणि ती जबाबदारी सुद्धा तुम्हाला स्वीकारायची असेल तर तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहणं अतिशय गरजेचं आहे। फायनान्शियल इंडिपेंडन्स शिवाय इक्वॅलिटी इम्पॉसिबल आहे। दुसरं जे मला सांगायचं आहे, करिअर चूज करत असताना आता मॅडमने सुद्धा साडेपाणी कॉलेजच्या मॅडमने सुद्धा बरेच शिंदे मॅडमने गाईड केलं तुम्हाला, त्यांनी त्यांचे काही ऑप्शन सांगितले। बरेचसे करिअर ऑल्टरनेटिव्ह ऑप्शन अवेलेबल आहेत। विशेषतः जेव्हापासून टेक्नॉलॉजी आपल्या फिंगरटिप्सवर आलेली आहे, इतक्या जवळ आलेली आहे, त्यावेळेस आपण वेगवेगळ्या करिअरच्या ऑप्शन्सला एक्सप्लोर केलं पाहिजे। ते ऑप्शन्स अवेलेबल आहेत। उदाहरण फक्त एक सांगतोय, यापूर्वीच्या पोस्टिंगला मी गडचिरोली जिल्ह्यात होतो। गडचिरोली हा आदिवासी बहुल आणि मागासवर्गीय असा जिल्हा आहे ज्याचा 2/3 पेक्षा जास्त हिस्सा हा जंगलाने व्यापलेला आहे। तर त्या ठिकाणी गोंडवाना विद्यापीठमध्ये ग्रॅज्युएशन करणारी एक ट्रायबल मुलगी होती। गडचिरोलीच्या जिल्ह्याच्या ठिकाणचा जवळचा एक छोटा तालुका आहे, त्याचं नाव आहे धानोरा। तिथे राहणारी एक ट्रायबल मुलगी जिचे ऍडमिशन ग्रॅज्युएशनसाठी गोंडवाना विद्यापीठमध्ये होतं। 2020 कोविडच्या वर्षामध्ये ज्यावेळेस कॉलेजेस, स्कूल सगळं लॉकडाऊन होतं, सगळं बंद होतं, त्यावेळेस तिने ऑनलाईन एक कोर्स केला। तो कोर्स होता स्पॅनिश भाषा शिकण्याचा। ऑनलाईन कोर्स तिने केला, त्यामधला बेसिक, ऍडव्हान्स, इंटरमिडिएट जे काय असेल ते सर्व कंप्लीट करून ती स्पॅनिश भाषा पारंगत झाली आणि आज ती गडचिरोलीमध्ये राहून स्पॅनिश भाषा ऑनलाईन शिकवते। आणि कुणाला शिकवते?
मुंबई, पुणे, चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना ती गडचिरोलीत राहून स्पॅनिश भाषा शिकवते आणि ह्यातनं एकजुटीने तिची आवड सुद्धा जोपासली. आणि सेकंड, तिला स्वतःला इन्कम सोर्स सुद्धा चांगला आहे मिळाला, ज्यातून स्वतःचा एक आत्मसन्मान असतो, अस्मिता असते आणि एक स्वतःचे काहीतरी गोल्स असतात ते सुद्धा तिला जपता येत आहेत. ती काहीतरी ग्रो करते करिअरमध्ये सुद्धा आणि पर्सनली सुद्धा. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू. सर्व हिंदू बांधवांना माझा आदाब. शाही ईदगाह जामा मशीद इंतजाम कम्युनिटी पब्लिक ट्रस्टच्या वतीने आज आपण शाही ईदगाह मैदानजवळ भारत हॉल म्हणून आहे, या ठिकाणी आपण 10वी व 12वी विद्यार्थी उतरणी झालेले आहेत. त्यांचा या ठिकाणी सत्कार समारंभ या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. सकाळपासून भरपूर प्रतिसाद मिळालं. सकाळी 9:30 वाजेपासून विद्यार्थी या ठिकाणी कॅम्पमध्ये येत होते आणि खरंच आज आता या 2-3 तासामध्ये नाही म्हणजे 175 विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी सर्टिफिकेट आणि त्यांना एक शील्ड देऊन त्यांना गौरव करण्यात आला. या ठिकाणी हे कार्यक्रम घेत असताना या ठिकाणी आमचे महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी, त्याचबरोबर आमच्या या ठिकाणी DYSP साहेब कर्नल गिल्डा सर, त्याचबरोबर आमचे मेडिकल कॉलेजचे अधीक्षक शिंदे सर आणि त्याचबरोबर आमच्या कोल्हापूरचे प्राध्यापक सर जमीर मुल्ला सर, त्याचबरोबर आमचे सांगली जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील, या तसेच आमचे महाराष्ट्र राज्याचे जलपुराचे प्रदेशाध्यक्ष सुनीलदादा कदम, त्याचबरोबर असंख्य नेते मंडळी, त्याचबरोबर प्राध्यापक व त्याचबरोबर या सांगली मिरज कोकण महानगरपालिकेचे नगरसेविका बानो मुसा जमादार या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते. खरंच या नेमक्या पद्धतीनं आज या सोहळा संपन्न झाला. त्या सर ट्रस्टच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांसोबत त्याबरोबर प्राध्यापक, खासदार साहेब, आमदार साहेब, त्याचबरोबर अधीक्षक यांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो.